नमस्कार पालकांनो. तर बऱ्याच पालकांना असं वाटतं, की बाळ हुशार व्हावं यासाठी महाग खेळणी, क्लासेस किंवा काही ॲप्स लागतात. पण खरं सांगायचं तर बाळाचा मेंदू घडवणारी गोष्ट म्हणजे पालकांचा रोजचा छोटासा पण योग्य वेळ. बाळाच्या आयुष्यातील पहिली 3 वर्ष हे खूप महत्त्वाचे असतात. या काळात बाळाचा मेंदू अतिशय वेगाने वाढत असतो आणि त्यावर पालकांच्या वागण्याचा खोल परिणाम सुद्धा होत असतो. रोज पालकांनी आपल्या बाळाला फक्त 15 ते 20 मिनिटं योग्य पद्धतीने दिले तर बाळाची समज, लक्ष, भाषा आणि आत्मविश्वास सगळंच हळूहळू वाढायला लागतं. सर्वात आधी बाळाशी बोलणं खूप गरजेचं आहे. बाळ बोलत नसलं तरी त्याच्याशी आपलं स्पष्टपणे, हळू आणि पूर्ण वाक्यात आपण बोलले पाहिजे. आज आपण बाहेर गेलो, हा लाल चेंडू आहे. अशा साध्या वाक्यानेच आपला बाळाचा मेंदू हा शिकायला लागतो. तर आपल्या बाळाला घरातील किंवा आजूबाजूच्या रोजच्या वस्तू बाळाला दाखवत त्यांची नावं सांगावीत. जसे की चमचा, कप, खेळणे, पुस्तक काहीही असू शकते. एकाच वस्तूचं नाव पुन्हा पुन्हा सांगितल्याने बाळाच्या मेंदूत ओळखीची भावना सुद्धा तयार होत असते. गाणी, कविता आणि ताल याचाही बाळाच्या मेंदूवर खूप चांगला परिणाम होतो. लोरी म्हणणं किंवा टाळ्या वाजवून कविता म्हणणं किंवा गाण्यावर हलकंसं हलणं यामुळे बाळाची स्मरणशक्ती आणि ऐकण्याची क्षमता देखील वाढते. पालकांनो, जर आपलं बाळ काहीतरी नवीन शिकत असेल, काहीतरी नवीन आवाज काढत असेल, हात हलवत असेल किंवा हसत असेल, तर त्याला लगेच प्रतिसाद देणं खूप महत्त्वाचं असतं. यामुळे बाळाला माझं ऐकलं जातंय ही भावना मिळते आणि त्याचा आत्मविश्वास हा वाढत असतो. या सगळ्यात एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेमाचा स्पर्श. मिठी, पाठीवरून हात फिरवणं, त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवणं, हलकीशी मालिश, हे सगळं बाळाला सुरक्षतेची भावना देतं आणि मेंदूच्या वाढीस हे सर्व मदत करत असतं. हो, पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. बाळाला शांत ठेवण्यासाठी मोबाईल किंवा टीव्ही लावणं हे हुशारीचं लक्षण नाही, तर हे चुकीचेच आहे. खरं शिकणं हे संवादातून आहे, स्पर्शातून आहे आणि अनुभवातून होत असतं. तर बघा पालकांनो, आपल्या बाळाला, आपल्या मुलांना दररोज 15 ते 20 मिनिटं देणं हे यासाठी एकदम परफेक्ट असण्याची गरज नाही आहे. तर महत्त्वाचं आहे म्हणजे नियमितता. थोडं-थोडं पण रोज केल्याने याचा परिणाम आपल्या मुलांवर नक्कीच दिसतो. शेवटी एवढंच सांगायला आवडेल, की बाळ हुशार बनवण्यासाठी काही वेगळं करायची गरज नाही आहे. फक्त आपल्या बाळाला, आपल्या मुलांना वेळ द्या, बोला त्यांच्याशी, संवाद साधा, ऐका आणि त्यांना प्रेम द्या. हेच बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सगळ्यात मोठे भांडवल आहे.